दर 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 सर सापडत नाही हो सर. हा बोल असावरी. कामात आहात का? छे निवांत बसलोय. बोल काय विशेष? आज दसरा आहे ना. अरे हो तुला आय मीन तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. दत्ताजींनाही सांग. हो आणि तुम्हालाही शुभेच्छा. मी म्हणत होते दसरा आहे तर आमच्या घरी जेवायला याल का? कोण मी? हो. मी आलेलं चालणार आहे? अहो बाबांनीच सांगितलं तुम्हाला आमंत्रण द्यायला. त्यांना नाही ग, तुला चालणार आहे का? कारण तू मला अजून तुझ्या घरी यायची परवानगी दिलेली नाहीस ना. अहो आता फोन करून एवढं आमंत्रण देते तरी परवानगी मागताय. या तुम्ही, रांगोळी घालून स्वागत करते मग तर झालं. काय सांगतेस काय? तू निघालं म्हणून समज. ओके बाय. बाय. अरे संदीप आयसिंग शुगर दे रे बाबा लवकर, मला निघायचंय, उशीर होतोय. हाय असावरीताई, हॅपी दसरा. अगं हो तुला पण दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. किती छान दिसतेस ग, हा रंग किती खुलून दिसतोय तुझ्यावर. अगं नवीन साडी आहे, प्युअर सिल्क, 15,000ची आहे. हो ताई तू मागच्या दसऱ्याला पण हीच साडी नेसली होतीस ना? मला वाटलं सोहम शुभ्राचा पहिला दसरा आहे तर तू नवीन साडी नेसशील. त्याने घेतली नाही वाटतं तुझ्यासाठी नवीन साडी. हे काय ग, त्याचा नोकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? हो झाला. हा म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. मग घ्यायची की आईसाठी एखादी नवीन साडी? सोहमचं सगळं लक्ष शुभ्राकडे दिसतंय आणि तुला मात्र सणासुदीला जुनी साडी नेसायला लागते. प्रज्ञा ही जुनी नाहीये साडी, गेल्या वर्षीच तर घेतलीये. आणि त्या दोघांचं नवीन लग्न झालंय ना, त्याला शुभ्राकडे लक्ष द्यायलाच हवं. किती चांगली आहेस ग असावरीताई तू. मुलाची आणि सुनेची बाजू नेहमी सावरून घेतेस. पण मी बघते ना तुला, सतत काम करत असतेस, कधी कशाची अपेक्षा करत नाहीस. आजच बघ ना, आज सणाचा दिवस जरा निवांत बसायचं तर रांगोळी काढून कंबरडं मोडून घेतेस. प्रज्ञा अगं सणासुदीला दारासमोर रांगोळी काढली ना की घर कसं असं छान प्रसन्न वाटतं. अगं हो, पण घरचाच सण ना, पाहुणे ना कोणी. अगं म्हणजे अगदीच पाहुणे नाही येणार आहेत, पण अभिजित राजे येणार आहेत आमच्या घरी जेवायला आज. इथे तुझ्याकडे? हो अगं बाबांनीच बोलवायला सांगितलं त्यांना. ताई अगदी बरोबर बोलतेस ग तू. सणाच्या दिवशी घराबाहेर रांगोळी हवीच. अगं पण आमच्याकडची रांगोळी संपली, मी तुझी घेऊन जाते. हा अगं पण प्रज्ञा अगं माझी राहिली रांगोळी. अगं तुझा हिरवा कलर राहिला ना तेवढा आहे की. रांगोळी काढून झाली ना की लगेच परत आणून देते बघ. बाय. सर इथंच ठेवली होती आयसिंग शुगर. मग सकाळपर्यंत काय मुंग्यांनी बॉक्स सगळं आयसिंग शुगर खाऊन टाकली. अरे मला केक करून निघायचं, आज दसरा आहे यार. सर बाहेर चला ना. आयसिंग शुगर सापडेपर्यंत मी कुठे येणार नाही. मला निघायचंय, दसरा आहे आज. सर मी तेच सांगते, आज दसरा आहे, बाहेर चला ना तयारी बघायला. तयारी? मॅडी तू हे काय करतेस? सर आवाज दसरा आहे ना, रांगोळी काढते. आयसिंग शुगरनी? आम्ही आज सगळे आयसिंग शुगर शोधतोय आणि तू त्या महाग आयसिंग शुगरची पार रांगोळी करून टाकलीस. सॉरी सर. सर पण मी तरी काय करू, आपल्याकडे रांगोळी सारखं दुसरं काही नाहीये ना. पण हे तू साधारण काय काढले? व्हॉट सर? सर ओळखून आहे ते तुम्हाला? सर व्हाईट पिकॉक आहे. आपल्याकडे कलर्स नाही आहेत ना सर, म्हणून. यू मीन मोर? येस सर, व्हाईट मोर. मला का ते चपट झालेलं झुरळ वाटतंय. हा सर, सर त्यांनी अजून
पिसारा फुलवायचा ना म्हणून. नाही, पण त्याचा पिसारा पूर्ण फुलेपर्यंत आपली आयसिंग शुगर संपेल ना. तर मी काय म्हणतो, त्या मोराला तशाच अवस्थेत राहू. हं? सर प्लीज सर, करू दे ना सर कम्प्लीट सर, प्लीज सर. आई हे घ्या. अगं लॅपटॉप. आमच्या जनरेशनचं हेच तर शस्त्र आहे. हे सुद्धा घे. आमच्या घराण्याचं शस्त्र आहे हे. माझ्या खापर खापर पणजोबाला एका राजानं दिलं, तेव्हापासून 7 पिढ्या जपतोय मी ते. आता माझ्या नंतर सोहामला मिळणार. आता तुम्ही दोघांनी ते जपायचं. बघ कसं लकाकतंय. हो आजोबा, पण ह्याला ना थोडासा गंज चढलाय बघा इथे. 300 वर्ष होत गेली, थोडस गंजलं तर काय झालं. आणि शस्त्र म्हटलं की त्याला गंज चढणारच. पण आजोबा, तुमच्याकडे एक शस्त्र आहे ज्याला कधीच गंज चढू शकत नाही. आणि मला तर वाटतं आपण त्याचीच पूजा केली पाहिजे. कुठलं ग? आजोबांची जीभ. लाज नाही वाटत? सॉरी. अजय शास्त्राची मस्करी करतेस? सोम्या कोंबडीच्या ऐक, आवर तुझ्या बायकोला. आजोबा आय एम सॉरी, मी मस्करी करत होते. जाऊ द्या ना बाबा. पहिला दसरा म्हणून माफ करतो एकदा. चला आता पूजा करा. हो. ए बाबड्या, तुझं पण नाही ना काहीतरी एखादं पेन वगैरे पूजेसाठी? हं? सोहमचा मोबाईल घ्या, तेच शस्त्र आहे त्याचं. हो ना सोहम? हो. अगं काय करते तू शुभ्रा? अगं मोबाईल का घेतला तू? अरे तूच हो म्हणालास ना. मी नाही मी ऐकलं नाही नीट. काय म्हणाली तू? मग आता ही चूक कोणाची? झाली पूजा. या आता जोड्याने नमस्कार करा दोघ जण. ये ग, ये सोहम ये. आयुष्यवान भव. सुखी रहा. सोम्या, तुझे नमस्कार चमत्कार झाले की मला हात दे. टेबलाकडे जाऊन बसतो. हो हो आजोबा. सॉरी, बायासाठी छानपैकी चहा टाक बर. हो टाकते बाबा. दसऱ्याची पूजा झाली ना घरची? हो. मग आता आपण अभिजित राजांकडे जाऊ शकतो ना? नाही गो, बाबांनी मला चहा करायला सांगितलंय. आईंची कामं काही संपणार नाहीत. आता ना मलाच काहीतरी करावं लागणार. सोहम, हे आपल्या जवळच्या त्या ग्राउंड मध्ये रावण जळतात, तो बघायला जाऊया का रे आपण दोघं? इट्स ओके, तुला नसेल यायचं तर मग. ऐक ना, ऍक्च्युली ना मला घरी बसूनच कंटाळा आलाय. चल जाऊया आपण. हो जा ना, दोघ जण छान फिरून या. हो, पण तिथे गर्दी केवढी असते आणि सोहमला गर्दी अजिबात आवडत नाही. हा, का रे, गर्दीत कोणी खात काय याला? कारण आहेत नुसती. जा रे सोम्या. पण मी कुठे नाही म्हटलंय आजोबा. मग ही काय म्हणते, गर्दीचा कंटाळा आहे तुला? अहो बाबा, तो तर जायचंच म्हणतोय ना. हा तेच ना, उगाच आपलं ओरडत बसतात. हो, पण काय उष्मा वाढलाय नाही हल्ली. तिथे ते रावण दहन केल्यानंतर किती गरम होईल ना, सगळा किचकिचाट असेल आणि लोक निघतील तेव्हा पण थोडी गर्दी असेलच ना, धक्काबुक्की पण होऊ शकेल. हो ना यार, वैताग असतो. शुभ्रा ऐक ना, आपण त्यापेक्षा घरीच थांबूया ना. तू टीव्हीवर बघ ना, ते रावण जाताना दाखवतात ना. चल. अरे पण सोहम, पाहिलं, आळशी मुलगा एक नंबरचा. हा कमरेचा त्रास नसताना तर यंदाही मी गेलो असतो रावण दहन बघायला आणि हिलाही दिलं असतं. बघा ना आजोबा, पण आता मी एकटी कशी जाऊ? मी आईना घेऊन जाऊ का बरोबर माझ्या? अगो मला संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायचंय ना बाळा. रात्री काय पंचपक्वान्न करणार आहेस तू? आ?
तू एवढी सांगते तर जा. तुझाच आळशीपणा आलाय त्या सोब्यात. पडून जाऊ दे त्याला खोलीत. तुझा तिच्या बरोबर बरं बाबा. लगेच निघा आणि वेळेवर घरी परत या. हो. ठीक आहे बाबा. सो तू जे केलंस ते छानच आहे, पण ही मी दाखवलेली मेथड जास्त सोपी आहे. ओके ओके सर. सर दिस इज फॉर यू मॅरी. वाव सर, सो ब्युटिफुल. सर पण मी हे खाऊ की लावू? तुझी मर्जी. ओके सर, खातेच. सर सर मॅम, तुम्हाला चॅनल मधनं मीटिंग साठी फोन आला होता. त्याने विचारलं तुम्हाला जमेल काय याला. मी त्यांना हो म्हटलं सर. का हो सांगितलंस मॅरी? ती मीटिंग आधी कॅन्सल कर. मला नवीन रेस्टॉरंटच्या लोकेशनला जायचंय ना. सर पण मीटिंगचं काय करायचं? तू जा. हा मी सर? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू सर. आणि आज त्या नवीन लोकेशनला आसावरी येणार आहे ना. वाव सर, सर मग तर तुम्हाला जायलाच पाहिजे तिकडे. सर मग मी जाते मीटिंगला. ओके, ऑल द बेस्ट. बाय बाय. असावरी, हे असावरी, काय झालं आजोबा? माझी पाठ खाजवायची काठी कुठे? आजोबा तिथेच बघा, तुमच्या खुर्चीच्या उजव्या बाजूला ठेवली होती. सापडली का? सापडली, पण माझा चष्मा कुठं आहे? समोर न्यूजपेपर आहे बघा. न्यूजपेपर वरती होता, कदाचित त्याच्या खालती गेला असेल. सापडतोय का? हो, सापडला. आज आई नाही आहेत ना, आजोबांना तक्रार करायची एकही संधी देणार नाहीये मी. हॅलो सर, बोला. हा शुभ्रा, आसावरी माझा फोन का उचलत नाहीये? परत रागवले वगैरे की काय? यावेळी मला खरंच कारण माहित नाहीये. नाही नाही, तसं काहीच झालेलं नाहीये सर. मग ती माझा फोन का उचलत नाहीये? मी एवढंच सांगण्यासाठी फोन करतोय की तुम्ही घरीच थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतो. आपल्याला ती नवीन रेस्टॉरंटची जागा बघायला जायचंय ना. सर पण आई तर कधीच निघाल्यात. त्यांनी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना, नवीन जागा बघायला नक्की येणार म्हणून. आसावरी एकटी निघाली? अब तिला जमेल ना? हो हो, पत्ता तर आहे त्यांच्याकडे. तुम्ही नका काळजी करू, ते योग्य पत्त्यावर नक्की पोहोचतील. हा, आणि तूही काळजी करू नकोस. तुझी सासूबाई चुकीच्या जागी पोचली ना तरी तिथे मीच उभा असेल. थोडं कठीण वाटतंय. हे का? कारण अजून तुम्ही माझ्याशी फोनवर बोलत थांबलाय तिथेच. ओके ओके, चल 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 चल, बाय बाय बाय. अहो दादा, बस बस बस. इथलाच पत्ता दिला होता त्यांनी मला. किती पैसे झाले तुमचे? 20. हे घ्या. हॅलो हॅलो आई, तुम्ही कुठे आहात? अहो मी आणि अभिजित राजे कधीपासून फोन करतोय तुम्हाला. अगो बाई, हो का? नाही, रिक्षाच्या आवाजात ना मला फोन ऐकू नसेल आला. अगो पण ते अभिजित राजे दिसत नाहीत ग कुठे. ऐका, ते तुम्हाला तिथेच भेटणार आहेत. तुम्ही आहात तिथेच थांबा. ए शुभ्रा, घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे बाबा ठीक आहेत ना? मी नाहीये तर चिडचिड नाही ना करत आहेत? आई, मी आहे ना इथे. हो ग, तू आहेसच. तू सगळं नीट करशील बाळा. पण काही लागलं तर मला लगेच फोन कर. मी फोन आता हातातच ठेवते. म्हाताऱ्याला पाणी मिळेल का? आले बाबा. आई, तुम्ही कुठे येता आजोबांना पाणी द्यायला? तुम्ही तिथेच थांबा, हॉटेलची जागा बघून या. आजोबांना पाणी मी देते. ठेवू? बाय बाय. आले आजोबा. आसावरी ताई,
काय बनवलंयस? अगं पोहे करून ठेवले होते, बाबांना भूक लागेल ना म्हणून. माझ्याकडे दे, मी नेते. अगं थांब अगं प्रज्ञा, देते ना मी. तू कशाला देतेस? एकुलता एक सासरा, पण त्याची काळजी नाही घेता येत तुला. आणि काय ग, सारखं सारखं त्यांना टाकून काय फिरायला जायचं असतं तुला? अगं त्यांना तुझी सवय आहे. पण जा आता, कुठे फिरायला जायचं तिकडे जा, मी घेईन त्यांची काळजी. ए प्रज्ञा, खरंच अगं चुकलं ग माझं. चुकलं ना, मग आता बाजूला हो, मी देते त्यांना. अरे किती आळशी आहेस ग ताई, पोळ्यांवर कोथिंबीर पण नाही घातलीस. अगं प्रज्ञा, अगं ऐक ना, अगं घेऊन देते मी, त्यांना भूक लागली असेल. अगं ऐक ना. हे घ्या. प्रज्ञा, आजोबांना कोथिंबीर नाही चालत, दुसरी पीठ आण. अगं हो, हेच सांगत होते मी तिला. अगं तू कधी सांगितलंस? उगाच काही आळ काय घेतेस माझ्यावर? मला काय माहित आजोबांना कोशिंबीर आवडत नाही ते. त्यांना कोशिंबीर चालते, त्यांना कोथिंबीर चालत नाही. जी गोष्ट इतक्या वर्षात तुम्हाला कधी जमली नाही, ती एका दिवसात तिला जमेल अशी कशी अपेक्षा करता तुम्ही? सध्या तू घातलीस ना कोथिंबीर, मी खाईन. चांगले झालेत, वेगळे लागतात. वा वा, फारच चविष्ट. इतर वेळी कोथिंबीर आणि प्रज्ञा दोन्हीची अलर्जी आहे यांना. आज बघा प्रेम चाललंय. पाणी आजोबा. आजोबा मी घरी केलेत, सकाळीच घरून करून आणले होते तुमच्यासाठी. हो का? छान. एवढे चांगले पोहे आमच्या घरी या जन्मात कधी जमले नाही. सर, या वीक मध्ये मी 10% सेव्हिंग केलंय सर. ग्रेट मॅरी, कीप इट अप. थँक्यू सर. आणि हे काय, 4 किलो कोरिएंडर एका वीक मध्ये एवढं लागतं आपल्याला? नो सर, सर पण स्वस्त मिळालं ना म्हणून घेऊन ठेवलं. मॅडी, आता ते वाया जाणार नाही का? अगं स्वस्त मिळालं तरी आपल्याला हवं तेवढंच घ्यावं ना. अरे ऊस गोड लागला म्हणून कोणी मुळासकट खातं का? सर, सर मुळात मी मुळासोबत काही खातच नाही सर. मॅडी, ती मुळा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, विसरून जा. आसावरीचा फोन आला होता? नो सर. कमाल आहे, फोन यायला हवा होता खरं तर. एनिवे, तू घेऊन जा आणि संदीपला कोथिंबीरीच्या वड्यांची तयारी करायला सांग. ती कोथिंबीर वाया जायला नको आता. येस सर, यू आर राईट. फोन करायला हवा. आई, अभिजित राजेंचा फोन आहे, हे घ्या. बाबांनी का खाल्ली असेल ग कोथिंबीर? त्यांना काही त्रास झाला तर म्हणून मी नाही चाटण करून ठेवलंय. आई, हे प्रज्ञाला सांगून त्यांना खायला घालावं लागेल ग. आई, अभिजित सरांचा फोन आलाय. हो, त्यांना सांग ना, मी नंतर फोन करते त्यांना. आता मी खूप कामात आहे ग, मला रात्रीचा स्वयंपाक पण करायला हवा. आई बोला ना तुम्ही, उचललाय मी, घ्या ना. अगो पण अगं शुभ्रा. हॅलो. हॅलो आसावरी. हा बोला. काय झालंय काय? फोन तू केला नाहीस, फोन उचलत पण नाहीस, सगळं ठीक आहे ना? बरं असो, तू इथे येऊ शकतेस का? काय झालंय, आमच्या मॅडीने जरा वेडेपणा केलाय, ते कोथिंबीर जरा जास्त घेऊन ठेवले, तर कोथिंबीरीच्या वड्या करायचा प्लॅन आहे. म्हणजे तू कोथिंबीरीच्या वड्या करताना बघणं आणि त्या खाणं मजा येऊन जाईल ना. अहो मी नाही येऊ शकणार हो. बघ ना, काहीतरी ट्राय कर ना. शुभ्राला फोन दे, ती करेल काहीतरी. मी बाकी सगळी तयारी इथे करून ठेवली. हा, मला खरंच जमणार नाही, असं कधी येणं जाणं मला नाही जमणार. माझ्या घरच्यांना त्रास होतो, बाबांना, सोहमला खरंच खूप त्रास होतो. बिचारे कधी काही बोलत नाहीत. आपण नंतर कधी भेटलो ना की मी शिकवे ना तुम्हाला. आता ठेवू का फोन मी? नंतर बोलू आपण. प्रज्ञा, अगं बाई, बाबा हाक मारतायत. बघ काय हवंय त्यांना. जा बघ पटकन. ए प्रज्ञा, काय झालं आजोबा? तू प्रज्ञा आहेस का? हो पण आजोबा मला सांगा ना काय हवंय, मी आणून देईन तुम्हाला. चांगले चटके दिलेस ते पुरे झालं. आता आणखी काही नकोय तुमच्याकडनं. प्रज्ञा, ए प्रज्ञा. पाठ खाजवायचं हवं असणार यांना.
प्रज्ञा, ए प्रज्ञा, 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 तुला आजोबा बोलवतायत. कुठे गेली होतीस? किती हाका मारायच्या? मग काय किती हाका मारायच्या तुला प्रज्ञा? आता इथे आई असत्या तर पहिल्या हाकेला आल्या असत्या. अगं मी पण येतच होते ना, बिझी होते जरा. काय आजोबा, काय हवंय तुम्हाला? माझ्या पाठीला कडलं येते. मग माझी पाठ खाजवायची काठी कुठे शोध. दिसत नाही कुठे. मी आचवड त्याला विचारते. या घरात कोणाला काही विचारू नकोस. त्या आसावरीला तर बळीच नको. तू शोध. बघते. हॅलो, दत्ता कुलकर्ण्यांचाच नंबर आहे ना? हो, कोण बोलताय? मी त्यांचा पुतण्या बोलतोय, मदन. आसावरी वहिनी, नमस्कार वहिनी, कशा आहात? नाही नाही नाही, मी शुभ्रा बोलतेय, सोहमची बायको. आई ना ऍक्च्युली आता जरा बाहेर गेल्यात. बरं, दत्ता काका आहेत का घरी? नाही, काय आहे, घरचं कार्य काढलंय, माझं लग्न ठरलंय. कसं आहे, दत्ता काका घरात सगळ्यात मोठे ना, तर त्यांचे आशीर्वाद हवेत. त्यासाठी खास मी गावावर इकडे आलोय पत्रिका द्यायला. बरं, आत्ता आला तर चालेल का? अरे नक्कीच या ना, चालेल की. त्यांना सांग मदन येतोय पत्रिका द्यायला. मग मी येऊनच बोलतो त्यांच्याशी, ठीक आहे? बरं बरं, सांगते मी. कुणाचा फोन होता? आजोबा ते मदन कुलकर्णी आहेत ना त्यांचा, ते सोहमचे काकाच आहेत ना? मदत बोलत होता? अगं मग मला काय दिलं? अशी कशी आगाव तू? माझ्या पुतण्याचा फोन आला आणि तुम्हाला बोलून सुद्धा दिलं नाही? नाही नाही आजोबा, तसं नाहीये. ते जरा घाईत होते, पण ते येत आहेत आता आपल्याच घरी. कोण मदत येत आहे इथे? कधी? आता थोड्या वेळात येतील. अरे वा वा, अचानक कसा काय हा उगवला? अहो, त्यांच्या लग्नाची पत्रिका द्यायला येत आहेत. त्यांचं लग्न ठरलंय आणि घरचे मोठे म्हणून ते तुमच्या. लोक फिरलं का तुझं? पद्माशी उलटून गेले त्याची. त्याचं कसं काय लग्न असेल? नाही, पण ते फोनवर असंच म्हणाले आजोबा. तो काय बोलला? तू काय ऐकलंस? कान तपासून घे एकदा. एक तर पैसे वाचवायला कोर्टात लग्न केलं तुम्ही. लग्नानंतर कुलदैवतांच्या दर्शनाला सुद्धा गेलो नाही. नातेवाईक कसे काय माहित असतात तुम्हाला? माझ्या सख्या लहान भावाचा मुलगा आहे मदन. मदनचा मुलगा प्रशांत म्हणजे बाळू. हा, तो 20-22 वर्षाचा आहे. त्याचं लग्न असणार. मला फोन द्यायचं सोडून स्वतःच बडबडत बसलीस. अरे या महत्वाच्या गोष्टी मोठ्याला बोलून द्याव्यात. मदन काका फोनवर त्यांचंच लग्न आहे असं म्हणाले ना? तुम्ही पण तेच ऐकलं ना? मदनची बायको बाळूच्या लहानपणीच गेली. त्यानंतर तो खचला. तेव्हा मीच आर्थिक आधार दिला त्याला. कारण घरात सगळ्यात मोठा मीच ना. आता या लग्नाची जबाबदारी त्यांनी दिली नाही तरी मी घेणार. तुम्ही मला काही करून दिलं नाही, पण बाकी ते बांधतात मला. अख्खं गाव जेवण घालायला सांगणार आहे मी मदनला. आसावरीला सगळ्या साड्यांची दागिन्यांची जबाबदारी देणार. आम्हाला महिनाभर आधीच गावाला जाऊन राहावं लागणार. आसावरीला फोन लाव आणि लवकर घरी यायला सांग. तू येईल त्यावेळी ती घरी असायला हवी. हो 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 आजोबा, लावते, लगेच लावते. तुम्ही शांत व्हा बरं. वेंधळीच आहे. फोन विसरून गेली घरी. आजोबा तुम्ही काळजी नका करू. मी सांभाळीन सगळं. मी बोलते. अहो ताई, इथे 224 नंबरची बस उभी राहते का? हो, इथेच राहते, पण बस आत्ताच गेली. पुढची बस यायला वेळ लागेल. हो का? हो. सर 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 मी इथेच आहे मॅडी. सर, आसावरी मॅम. कुठे? ते बघा तिकडे बस स्टॉपवर उभे आहेत. अरे हो, खरंच की. आसावरी मॅम, आसावरी मॅम, आसावरी मॅम. अगं
मॅडीताई अहो सावकाश हळू. हॅलो मॅम, कशा आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कशा आहात? अहो तुम्ही इकडे कुठे? हो, आमची जरा बाहेरची कामं आहेत ना, तिकडे चाललोय आम्ही. तू कुठे निघालीस? अहो बाबांचं ना जरा पेन्शनचं काम आहे, तर मी हेड ऑफिसला चालले. ते वाटेतच आहे, चल सोडतो मी तुला. अहो कशाला, तुम्हाला उशीर होईल ना. मी जाईन ना, आत्ता एवढ्यात येईल बस. नो नो मॅम, आता सर असताना तुम्ही बसनी कसं काय जाणार? चला ना मॅम, चला चला प्लीज चला मॅम. हा विश्वास बोल. अरे पण अचानक न सांगता. हो अच्छा अच्छा, फॉरेन डेलिगेट्स आहेत. अरे बापरे, तो प्रॉब्लेमच झाला की रे. अरे पण आता दिवसभर मी बाहेर आहे रे. काय सर? अगं ते आपले क्लायंट आहेत, ते फॉरेन डेलिगेट्सना घेऊन आपल्याकडे आविज किचनला लंचला येतात. हे बघ विश्वास, तू एक काम कर, परागला घे मदतीला आणि बेस्ट इंडियन मेन्यू सर्व करायला सांग. आणि हे बघ चार्ज करू नकोस, त्यांचे गेस्ट आहे आपले गेस्ट. ओके चल बाय. सर, हो सर, पण विश्वासला कसं जमेल सगळं हँडल करायला? महत्वाच्या मीटिंगच्या वेळी तुम्ही किंवा मी पाहिजे ना सर तिथे. आपल्यालाही काम आहेत, तेही महत्वाचे आहेत ना. बरोबर आहे सर, पण विश्वासवर एवढी मोठी जबाबदारी टाकून नाही ना चालणार. सर मी काय करते, या मधल्या गलीतनं अभेज किचन कडे जाते. तुम्ही आसावरी मॅमना ड्रॉप करा आणि तसंच जा ना पुढे सप्लायर कडे. ओके, गुड बाय सर. बाय मॅम. बाय सर. ओके ओके ओके. हे मॅडी म्हणजे एक युनिक सॅम्पल आहे. तुम्हालाही जायचं आहे का हॉटेलवर? म्हणजे कोण ते तुमचे कोण पाहुणे का कोण येणार आहेत त्यासाठी? मी जाईन अहो बसनी. नाही नाही, आता माझी बॉस तिथे आहे, त्यामुळे खरंच काळजीचं काही कारण नाहीये. तुमची बॉस? मॅडी मॅम. बरं आता तू मागे बसलीस तर तू सुद्धा माझी बॉस वाटशील. शोफर ड्रिव्हन कारने जायचं आहे का फ्रेंडच्या गाडीतून जायचं आहे? फ्रेंडच्या गाडीतून. हो माझं बोलणं झालंय विश्वासशी. हो हो, पण मॅडी तिथे आहे. हा तुमच्या सगळ्या अरेंजमेंट्स होतील, काळजी करू नका. येस ओके थँक्यू. ते हे क्लायंटशी बोलणं झालं, झालं काम झालं. चिंच चिंच या, चिंच खाऊया. अहो पण या या या. या या या. 10 रुपये चिंच द्या. नको, सर्दी होईल ना. असं काही नसतं. ते लहानपणी मुलांनी अरबट चरबट खाऊन ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना काही त्रास होऊ नये ना म्हणून पालकांनी केलेल्या युक्त्या आहेत त्या. वा 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 वा, एक नंबर. हा 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 हा, वा वा वा. सर्दी होईल. मला कुठल्या परीक्षेला बसायला जायचंय. पण तुम्ही बरोबर ओळखलं तर. पण मला ना लहानपणी चिंचा खायला खूप आवडायचं. एकदा तर मी अशा झाडावर पाडून खूप चिंचा खाल्ल्या आणि परीक्षेच्या वेळेला आजारी पडले. तू लहानपणी झाडावर चढून चिंचा पडायचीस?
हो, आमच्या लहानपणी ना माझ्या सगळ्या मैत्रिणी अशी बेचकी घेऊन चिंचा पाडायच्या. मी पण त्यांच्याबरोबर करायचं तसं. तुम्हाला सांगू, माझी एक मैत्रीण होती चित्रा नावाची. की मजा यायची ना. एवढं हसायला काय झालं तुम्हाला? अरे 2 वेळा घातलेली गणवेशातली आसावरी आली डोळ्यासमोर. चिंचा खाल्ल्या की सर्दी होते. तुला चिंचा खायला घातल्या तर दत्ताजी रागवतील मला. चला निघूया.